देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात। महाराष्ट्रात अनेक चांगले विकासाचे प्रकल्प त्यांनी आणले ज्यातून इथल्या जनतेला त्याचा फायदा होतो। अशावेळी त्यांच्या विरोधात बोलण्यासारखं काहीच सापडत नाही विरोधकांना आणि म्हणून तथाकथित सोकॉल्ड विचारवंतांना आणलं जातं आणि त्यांच्यामार्फत खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। देवेंद्रजी भारतीय जनता पार्टी हे नेहमी विकासाचं काम करतात, पण तो विकास आणि त्या विकासाबद्दल बोलण्याची क्षमता विरोधकांकडे नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी टार्गेट होते आणि देवेंद्रजी टार्गेट होत असतात। पण नक्की विश्वास आहे जनता अशा खोट्या प्रचाराला बोलणार नाही। देवेंद्रजीबद्दल विरोधक मग ते उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, कुणी काही बोलो, महाराष्ट्रातील जनता त्यांच्यासोबत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।